हाय फ्रेंड, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायको वाल्या कोळीची ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बायको कशी असावी? बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी. वाचायला तर विचित्र वाटतंय ना, पण आज तिचीच गरज आहे. रामायण न वाचलेला किंवा टीव्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहिती नसलेला माणूस या महाभारतात तरी अपवादानेच असावा. रामायण म्हटले की आम्हा भारतीयांचा ऊर केवढा भरून येतो. रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात. पुत्र असावा तर प्रभू रामासारखा, पती असावा तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासारखा, भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा, पत्नी असावी तर सीतेसारखी, भक्ती व शक्ती असावी तर ती हनुमंतासारखी. सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले, बायको कशी असावी? मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला. खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारत असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आत्ताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रींचे. खरं तर या सर्व दाखल्यांपूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा, तो म्हणजे बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी. कारण तीच खरी रामायणकर्त्याची कर्ती आहे. हे दुर्लक्षित सत्य कायमच दुर्लक्षितच राहिले आहे. रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषींच्या जडणघडणसंबंधी अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो. वाल्या कोळी वाटसरूंना जंगलात अडवून प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून त्यांची लूट करून चरितार्थ चालवायचा. एकदा नारद मुनींनाच वाल्याने अडवले तेव्हा नारद मुनींनी त्यांचे तिथल्या तिथे बोधीक घेतले. अरे मूर्खा, हे पापकर्म कशासाठी करतोस? असे विचारल्यावर माझ्या बायको पोरांसाठी असं सांगितल्यावर नारद मुनी त्याला म्हणतात, ज्या तुझ्या बायकोला विचारून येते तुझ्या पापात सहभागी आहेत काय? तुम्ही इथेच थांबा, मी विचारून येतो. असे म्हणत वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन लाथ मारून घरात घुसतो. बायको मुले घाबरतात. वाल्या बायकोला धमकावून विचारतो, बोल, तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही? आता असा विचार करा, शेकडो माणसाचे मुडदे पाडलेला, खांद्यावर लखलखती कुऱ्हाड घेतलेला क्रूरकर्मा दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर एक अशिक्षित अडाणी परावलंबी स्त्री दुसरे काय उत्तर देणार? पण नाही, त्या तडफदार आधिमाया शक्तीने क्षणाचाही विचार न करता, नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही, असे सडेतोडपणे सांगितले. नंतर तीच घटना वाल्या कोळ्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली. गरीब बाबड्या बायकोचे अनपेक्षित तडफदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन उघडताच तो नारद मुनींची क्षमायाचना करतो. नारद मुनी त्याला दीक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन रामायण हे महाकाव्य रचतो. ही सरळ साधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो, पण एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही की समजा वाल्या कोळ्याच्या बायकोने व्हय, आम्ही आहोतच की तुमच्या संग, आणि असं सर्वसाधारण सोयीचं उत्तर दिलं असतं तर? नारदाचं काही खरं नव्हतंच, पण वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन त्याने रामायण तरी कसे काय रचले असते, अशी रास्त शंका घेता येऊ शकते. पापाचा पैसा कमवणारा पती परमेश्वराला उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला आजच्या सुसंस्कृत भारतीय गृहिणी नकार देतील तर बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल. फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगीकारला पाहिजे. असे घडल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल. पुन्हा एकदा आपल्या भारतभूवर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्या कोळ्यांचे वाल्मिकी मुनींमध्ये रूपांतरित झालेले पाहण्याचे भाग्य आपणास लाभेल, यात शंकाच नाही. बरोबर ना? आहे हे की अगदी मार्मिक? तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ समाप्त होत आहे.